तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. आता 4 पोरांना आत्महत्या केल्यात परवा दिवशी. लाज वाटून देन तुला जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तू पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो. काय जरा तू प्रमुख आहेस. जर तू केशी मागे घेईन म्हणतो, किती जातीवादी असावं. तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोलला पाहिजे. त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे. तुला सन्मान, तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना. ज्या जनतेनं तुला दिलं, तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळत. दिला तुला आत्तापर्यंत. केशी मागे घेईन म्हणतो, तुझं केशी उचकायला लागला. इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय त्याला? त्या आंबडचं कोणी देव त्याला हाव लागली का काय? गरिबांच्या पोरं गुतवून एकीकडून मनाच्या केशी मागं घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या. केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली का नाव कमावायची? बेट्या गरिबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं. तुला जर लेकर असले, तू लेकराचं वाटोळं केल्यावरती गट्ट्यां ना कशा तरी तू बी गटशील. तुला वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच. कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे. गरीबाचे लेकर